नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. आजच्या बोल बर्वाच्या भागामध्ये आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्या आहेत कल्याणी सतीश गाडगीळ. माहेर पुण्याचं, आता सांगलीमध्ये असतात त्या. शिक्षण BCom झालेलं आहे त्यांचं पुण्यातूनच. सांगलीमध्ये घरच्या कपड्याच्या व्यवसायामध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर 2017 पासून असं ठरवलं की मला आता व्यवसाय करायचा नाही आहे, पण मला गरजू महिलांना मदत करण्याची इच्छा आहे. यासाठी परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कामाची सुरुवात तिने केली. आणि आता गेल्या 3 महिन्यांपासून एक नवीन आणि थोडा मजेशीर असा उपक्रम तिचा सुरू आहे, आजी आजोबांच्या संदर्भातला. तो कोणता, कसा, काय, तिचा प्रवास नक्की आहे तरी कसा, हे आपण कल्याणीशीच बोलून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कल्याणी, वेलकम टू बोल बर्वा. हा आमच्या प्लॅटफॉर्मवरती तुझं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. मला सांगशील की शाळा कॉलेज पासून तुझा स्वभाव धडपडा आहे असं तू म्हणाली होतीस. मग आपल्या समाजासाठी काही करायचं आहे हे नेमकं ठरवलंस तरी कधी? म्हणजे खरं तर आधीपासूनच हा थोडासा स्वभाव होता की दुसऱ्याला मदत करायची. म्हणजे अगदी शाळेत असताना रस्त्याने जाताना सायकलची चेन पडलेलं कोणी दिसलं तरी सुद्धा थांबून आपली ती जबाबदारी आहे की ती चेन लावून दिली पाहिजे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींना हा स्वभाव होता. त्यामुळं त्याला फक्त ते काही कळत नव्हतं आणि ते होत जात होतं एवढंच. पण स्वभाव तसा पहिल्यापासूनच होता. म्हणजे काम करायची इच्छा खूप आधीपासूनच होती, फक्त संधी मिळायसाठी बहुधा काही वर्ष वाट बघायला लागलेली आहे तुला. साधारणपणे तू 2017 मध्ये तुला जे इच्छा होती काम करण्याची ते काम करायला सुरुवात केलीस का? हो, खरंय. आणि मग जे मला करायचं आहे, जी आपली आवड आहे, त्याच्यात आपण कधी काम करणार? असंही आयुष्य संपूनच जाईल आपलं हे सगळं असं. आणि मग एका लिमिट नंतर असं ठरवून टाकलं की नाही बास, आता हे सगळं बंद करायचं आणि आपले छंद आणि मुख्य म्हणजे मला जे काम करायचं होतं, म्हणजे दुकानात असताना सुद्धा मी काही बायकांना काम देतच होते, पण ते सोशल वर्क नव्हतं. मग मात्र असं जाणवलं की आता काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर नुसतं जन्माला आलो आणि गेलो असं. म्हणून खरं तर 40 वयानंतर ठरवून टाकलं की आता बास आणि असंच काम करायचं आहे किंवा इतरांच्यासाठी उपयोगी पडेल असं. समाजोपयोगी काम करण्यासाठी काही वर्ष तू तुझ्या व्यवसायामध्ये घालवलीस की जिथे पैसे कमवण्याची गरज होते, आणि आता मला मानसिक समाधान हवं आहे म्हणून मी मला आवडेल ते काम करणार आहे, या स्टेजला येऊन पोहोचल्यानंतर तू तुझ्या कामाची सुरुवात केलीस. मला सांगशील की कामाची सुरुवात करताना आपण एक काहीतरी डोक्यामध्ये आपल्या ठरवतो की आपल्याला इथून काम करायला सुरुवात करायला हवं आहे, किंवा कधीतरी अचानकपणे अशी काहीतरी संधी समोर येते आणि आपण काम करायला लागतो. काही ठरवावं लागत नाही, पण तू ठरवून ह्या म्हणजे समाजासाठी काम करण्याचं ठरवून तू त्या फील्डमध्ये उतरली होतीस. मग इथे येताना वस्त्यांवरची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी संस्कार वर्ग घेण्याचं का मनात आलं? हा एक पहिला प्रश्न मला जो जाणवला तो. कारण इथं या वस्त्यांमध्ये जास्त कोणी पोचत नाही, आणि असा संस्कार वर्ग घेण्याचा बेसिकली तुला काय फायदा झालेला दिसला? कारण संस्कारांशी किंवा चांगलं वागणं, चांगले विचार करणं, हे जिथं रोज उठून काही ना काहीतरी वेगळं, विचित्र, वेडवाकडं बघितलं जात आहे, अशा ठिकाणी खरं तर गरज असते, पण पोचणं खूप कमी असतं या वस्त्यांवरती. मग इथेच तू जायचं का ठरवलंस? योग असतात म्हणतात ना, तसं माझं थोडं झालं की कुठनं सुरुवात करायची हे डोक्यात काहीच नसताना अचानक समोरनं मला संधी मिळायला लागल्या की मी काही म्हणजे 1-2 आजोबा होते जे वस्त्यांच्या वर संस्कार वर्ग घ्यायला जायचे, आणि त्यांची सुरुवात होताच त्यांनी मला विचारलं होतं की कल्याणी तू येशील का आमच्या बरोबर असं. आणि मग त्यांच्या बरोबर मी जायला लागले. एक म्हणजे धनगर वस्ती आहे मानलाची, तिथं मी त्यांच्या बरोबर जायला सुरुवात केली आणि तिथं मला खरं असं जाणवलं की खूप काम करण्याची गरज आहे तिथं.
तिथंच नाही, बरेच ठिकाणी आहे, पण तिथं आहे असं मला दिसलं. म्हणजे आम्ही घरोघरी जाऊन मुलांना बोलवून आणायचो की या रे, आपण काहीतरी खेळूया किंवा शिकूया असं म्हणून. आणि मग मात्र संस्कार वर्गाला हळूहळू करत मुलं यायला लागली. पण त्यांना काय पाहिजे, काय शिकवायचं आहे हे कळत नव्हतं थोडंसं. म्हणजे अगदी त्या मुलांची अशी प्रवृत्ती होती, म्हणजे प्रत्यक्ष केलेलं आहे हे मुलांनी, की आम्ही संस्कार वर्ग घ्यायला बसलो की त्यांना असं वाटायचं की हे काहीतरी श्लोक बीक शिकवणार आपल्याला, असं जड जड काहीतरी सांगणार वगैरे असं म्हणून. आणि चक्क अगदी पाठ करून बसायची आमच्या, की नाही आम्हाला ऐकायचंय तुमचं. काय शिकायचं आणि आहे आणि काय नाही हे या मुलांनी पक्क डोक्यामध्ये ठरवून टाकलेलं होतं की आम्हाला हे ठरवलेलं शिकायचं असतं आहे, हा. आम्हाला हे आणि शिकायचं नाहीये. नाहीये आम्हाला हे नाही शिकायचं असं. मग त्यांना असं वाटतं की हे आलेत आपल्याला शिकवायला, यांना काहीतरी करायचं आहे असं म्हणून असेल. आणि मग मात्र जसं मी त्यांच्या पोटात शिरायला लागले की आपण खेळ खेळूया. मग आम्ही खूप कबड्डी, खो खो इथपासून सगळं खेळायचो. सुरुवातीला मी श्लोक काहीतरी चांगलं शिकवायसाठी आलीये वगैरे हा विषयच काढला नव्हता. त्यामुळं मग ती मुलं हळूहळू जवळ यायला लागली माझ्या. पण काही काळानंतर असं जाणवलं की खूप जवळ येत नाहीये. आपली जी अटॅचमेंट म्हणतो ना आपण, तशी बरोबर. त्यातनं घडत नाहीये. पण सुरू होता की का नसेल असं घडत असं. पण त्यातल्याच एका मुलीनं काही दिवसांनी मला असं विचारलं की ताई तू पण गरीबच आहेस ना. आणि मग मला एकदम स्ट्राईक झालं की त्यांना नकोय हे असं, की आपण व्यवस्थित आवरून जाणं किंवा काय. त्यांना असं वाटत असतं की ही लोक त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याकडे येत आहेत असं. आणि मग मात्र अगदी घरातल्या वेशामध्ये आपण गेलं की ते ओके ओके असं. मग त्यांना असं वाटायला कल्याणीताई आपली आहे. आणि मग मात्र परिस्थिती अशी झाली की मांडी घालून मी बसल्यानंतर म्हणजे ती चिटकून कल्याणीताईला बसवू शकू इतका प्रयत्न असायचा मला, की सगळ्यात शेवटचं जे 2.5-3 वर्षाचं बाळ असायचं किंवा जी काही मुलगा मुलगी असायची ती मांडीच असायची. नंतर इतकी अटॅचमेंट झाली की वाट बघत बसायची किंवा उशीर झाला तर पायाला लगडून उभं राहायची की कल्याणीताई तुला उशीर झाला बरं का आज असं. म्हणजे तू जो शब्द वापरलास ना, पोटात शिरणं, हे पोटात शिरणं मला वाटतं जसं तुझं सुरू झालं तसं मुलं जवळ यायला लागली, चिकटायला लागली. एक तुझ्यातला त्या मुलीने विचारलेला प्रश्न आहे ना, तो खरं तर असं आपण म्हणतो ना की कुरतडणारा आहे मनाला, की तू पण गरीबच आहेस ना. म्हणजे Yes. तुमच्या कपड्यावरून, तुमच्या राहणीमानावरून तुम्ही आमच्यातले नाहीत हे नाही. हे त्या मुलांना ज्या क्षणी जाणवायचं बंद झालं त्या क्षणी तू त्यांच्यातली एक होऊन गेलेली होतीस असं दिसतं आहे. खरंय. मला सांगशील मग आधी मैदानी खेळातनं सुरुवात झाली, मग बैठे खेळ खेळायला सुरुवात झाली असेल. हळूहळू ह्यांना संस्कार वर्गाकडे तू कसं नेलंस? खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं सुरुवात केली होती की आपण काय करतो म्हणजे मी रोज एक छान काम केलं पाहिजे ह्याच्यातनं सुरुवात केली. म्हणजे दात स्वच्छ घासले पाहिजे हे त्यांच्यासाठी एम होतं. किंवा मी जर का माझ्या घरात मी शेळी सांभाळत असेल किंवा माझ्या घरातली लोक जर का शेळी सांभाळत असतील तर त्या शेळीच्या आजूबाजूचा परिसर किंवा माझ्या घरातला आजूबाजूचा भाग हा स्वच्छ कसा राहील. मग अगदी आई बरोबर मी भांडी घासत असेल तर ती भांडी मी स्वच्छ कशी घासेल. माझं दप्तर मी छान कसं भरीन. म्हणजे त्यांना मी ना रोज एक मोटिव्ह द्यायचे असं, की मी आले ना की मला एक गोष्ट सांगायची की आज मी हे छान केलं बरं का ताई असं. म्हणजे मी छान जेवलो, मी पानात काही न टाकता जेवलो, मी आज पाण्याच्या बॉटल मधलं पाणी फेकून दिलं नाही किंवा मी कुणाला मदत केली. असं कुठली एक गोष्ट मला सांगायची. आणि त्यातनं मग ती मुलं इतकी छान शिकायला लागली की रोज एक त्यांनाही मोटिव्ह मिळायला लागलं की मी आज ताईला सांगायचं आहे म्हणून काय करू. मग मी आज केस छान विंचरले, मी आज तेल लावून छान केस विंचरले, हेही त्यांच्यासाठी मोटिव्ह होतं. नख कापणं असेल, दात घासणं असेल, म्हणजे वैयक्तिक स्वच्छता आली, परिसर स्वच्छता आली किंवा
तू जसं म्हणालीस तसं की मी काही प्राणी सांभाळत असेल तर त्या प्राण्याला सुद्धा मी स्वच्छ जागेमध्ये ठेवलं पाहिजे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही संस्कार वर्गामध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला वाटतं की तुला आज जे काही मुलांमधले बदल दिसत असतील तर एखाद्या परिवाराच्या बेसिकली आयुष्यामध्ये परिवर्तन तुम्हाला जर काही घडवून आणायचं असेल तर महिला आणि मुलं हे दोन मोठे सेक्टर असतात. मुलं आपण म्हणतो भविष्य आहेत तुमची. त्या भविष्यावरती जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाच तुम्हाला त्याचा काहीतरी चांगला रिझल्ट बघायला मिळतो. मग या मुलांच्या वरती तर तुझं काम सुरू झालंच, पण जोडीला महिलांच्या वरती जर काम करायचं असेल, सबलीकरण त्यांचं करायचं असेल, तर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो? हे तुझ्या कसं लक्षात आलं का मुलांच्याशी इंटरॅक्शन सुरू झाल्यावरती आपोआप आयांशी पण सुरू झाली? खरंय. ऍक्च्युली तसंच झालं की वस्त्यांच्यावर ज्यावेळेला मी संस्कार वर्गात घेत होते, मी 2 ठिकाणी माधवनगर आणि MIDC हमाल वस्ती अशा ठिकाणी पण थोडंसं मी जात होते तिथं, त्यांच्याशी बोलत होते आणि मग तेव्हा तिथल्या काही बायका मुलांच्या बरोबर यायच्या. नंतर नंतर असं झालं की त्या छान माझ्यावर गप्पा मारायलाच यायच्या. कारण का त्यांना असं वाटायला लागलं की कल्याणीताई आपल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलावं. असं कुणी आपल्या बरोबर बोलायला येत नाही असं. आणि मग त्या हळूहळू म्हणायला लागल्या की ताई आम्हाला घरात बसून काम पाहिजे, की आम्ही बाहेर नाही पडू शकत. मग कारणं अनेक होती. म्हणजे आपण इमॅजिन करू शकणार नाही आजच्या काळामध्ये अशी सुद्धा कारणं होती. आणि मग त्यांचं असं झालं की ताई आम्हाला काम पाहिजे, की जेणेकरून आम्ही 2 वेळेला व्यवस्थित जेवू शकू असं. आणि त्यातनं खरं तर कल्पना डोक्यामध्ये आली, की आपण असं काहीतरी काम सुरू केलं पाहिजे. मग समजा आपण युनिट टाकलं, तर ह्या मुली बायकांना तिथे येणं शक्य नाहीये. मग आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून खरं तर परिवर्तन जन्माला आलं, की मी ज्या बायका घरातनं बाहेर पडू शकत नाही, त्यांच्यापर्यंतच पोहोचते आणि त्यांना काम मिळते. हे खरं तर परिवर्तनची सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही तुमच्या घरात थांबा, मी काम तुम्हाला तिथपर्यंत आणून देते, जर तुम्हाला हो, बाहेर येऊन काम करणं शक्य नसेल तर. खरंय. आयडिया खरंच छान आहे की मला माझं घर सोडून बाहेर जाता येणार नाहीये काम करायला. म्हणजे जसं तू म्हणालीस तसं शेकडो प्रकारची कारणं असू शकतात. सासूबाई घरी कॉटवरती झोपून आहेत, हो. मूल लहान आहे म्हणून मला घराच्या बाहेर जाऊन काम करता येणं शक्य नाहीये आणि एकाच्या पगारावर एकाच्या कमाईवर भागत नाहीये. या दोन्ही गोष्टी असू शकतात. मला सांगशील की उद्योग उभारायचा हे तर मान्य आहे. पण उद्योग उभा करताना बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या चेकआउट कराव्या लागतात, की नक्की काय काम करावं लागेल, कोणतं काम यांना जमेल. काम तर जमलं बाबा, मग तयार झालेलं जे काही असेल हे कशा पद्धतीचं असेल, हे हे या ज्या चेकआउट करण्याच्या गोष्टी असतात, खरंय. याचं बेसिकली प्रशिक्षण म्हण किंवा हे सगळं समजावून सांगणं या स्त्रियांना हे कशा पद्धतीनं केलं असतं? मुळात म्हणजे 2 गोष्टी धरले. एक खायची गोष्ट आणि दुसरी म्हणजे शिवण. म्हणजे शिवण ही आपल्या इथं तर अशी गोष्ट आहे, की अगदी लहानपणापासून मुलींना ते शिकवलं जायचं, की बाई तुला मशीनवर निदान पाय मारायला यायला पाहिजे. पण काही अशा महिला होत्या, की ज्यांना मशीनवर पाय मारायला सुद्धा येत नव्हते. मग मी माझ्या नशिबानं माझी आई खूप शिवण शिवायची. वा. आणि तिचं बघून थोडीशी तिची कला माझ्याकडे आली, की मला छान मशीन चालवायला येत होतं. त्यामुळं मी या बायकांना खूप लवकर काम देऊ शकले, की मी ज्या घरी जायचे आणि कुठनंही मशीन अवेलेबल करून द्यायचे आणि मग त्याच्यावर पाय मारण्यापासून शिकवायचे. इथपासनं त्या बायका माझ्या उभ्या राहिल्या. अं, नंतर तर असं झालं, की खायची गोष्ट. मग काही वेळेला असं व्हायचं, की या बायकांना कळायचं नाही, की मी नक्की काय करू? जे मला सुरुवात करायची आहे, पण मला कळत नाहीये मी कुठनं जाऊ. मग जवळ-जवळ एकेका बाईवर 6-6 महिने खर्च केलेले आहेत. की कैक महिला तर अशा असायच्या, की ज्यांना जाणीवच नसायची, की आपण पैसे मिळवले पाहिजे किंवा ते थोडेसे आपण शिल्लक ठेवले पाहिजे. ही त्यांची जाणीवच नसायची. मग त्यांच्याशी जाऊन, बोलून, गप्पा मारून म्हणजे ते सुद्धा असं जाणवून नाही द्यायचं, की अशासाठी मी आलेली आहे असं. आणि मग तिच्या दुःखात आपण सामावून गेलो ना, की मग ती आपल्याशी बोलती होती आणि मग ती काम करायला तयार व्हायची. असं जवळ-जवळ एकेका बाईवर मी 6-6 महिने खर्च केलेले आहेत.
आणि मग मात्र असं झालं की शेतावरच्या काही बायका आहेत. एकदा तर म्हणजे सांगलीत जेव्हा पूर आला होता, त्या पुराच्या काळात मला एक मुलगी, तरुण मुलगी गाठ पडली, की जी शेतावर राहत होती आणि शेत सांभाळ एकरभर असेल नसेल शेत तिचं असं, आणि शेतावर सांभाळून तिला काम करायचं होतं. बाहेरून शक्य नव्हतं. तर मग ती मला म्हणली, की ताई मला काहीतरी काम हवं आहे. मग आपण वेफर्सचा उद्योग तिला निर्माण करून दिला. की ते आधी मी शिकले स्वतः कसे करायचे, काय करायचं हे. आणि मग तिला थोडंसं त्यातलं माहिती दिली आणि मग तिला सांगितलं, की येस आता तू अभ्यास कर ह्या गोष्टीवर. विचार कर, प्रयोग कर असं. आणि तिची हळू सुरुवात झाली. आज अप्रतिम वेफर्स बनवती आणि त्याचं विक्रीचं काम मात्र मी करते. या सगळ्यांच्याच विक्रीचं काम मात्र मी करते. म्हणजे आपण पायपुसणी तयार करतो किंवा बसकणं तयार करतो, गोधड्या तयार करतो आणि बरं साडी कव्हर असे जवळ-जवळ 18 प्रकारचे आयटम आपण तयार करतो आणि ते सिंपल असावेत, सोपे असावेत. कारण का या बायकांचं कसं असतं, की खूप अवघड काही आपण शिकायला गेलो ना, तर त्यांना असं वाटतं मग मी किती शिवू शकीन आणि मग मी किती पैसे मिळवणार त्यातनं. जे सोपं असेल ते सांगा. त्यामुळं मी सुरुवातीपासूनच चौकोनी स्वरूपाचं जे तयार होतं, त्या सगळं सोडून होते. मस्त आहे, ही की आयडिया छान आहे. म्हणजे तर कुठेही येणार नाही. असं कटिंग घे, असं सांगायला लागणार नाही. बाई माझे हा चौक, या चौकोनात आपल्याला शिवायचं. म्हणजे सुरुवातीला तर मी कटिंग करून द्यायचे. त्या बायकांना ते जमायचं नाही. किंवा वरचं कव्हर जे असतं ते आजही मी तयार करून देते त्यांना. कारण का काय कॉम्बिनेशन केलं म्हणजे ते छान दिसेल. याला हा गोट लावला तर हे छान दिसेल. हे थोडंसं ज्ञान नसतं त्यांच्याकडे काही-काही वेळेला. आणि जे करायचं आहे, बनवायचं आहे, द्यायचं आहे लोकांना ते तर छानच द्यायला पाहिजे. कारण का बरोबर. मी सोशल वर्क करतीये म्हणून तुम्ही काहीही द्या, असा माझा पहिल्यापासूनच उद्देश नव्हता. जे असेल ते छानच. जे द्यायचं लोकांना ते छानच द्यायचं. त्यामुळं ही सगळं मग बेसिक मी तयार करते. अजूनही मी तयार करते आणि तिला पार अगदी हे गोटाचं कापड, हे आत घालायचं कापड, हे वरचं कापड असं बांधून तयार करून द्यायचे त्यांना. तू फक्त शिव बाई. मग मात्र बायका माझ्या तयार व्हायला लागल्या. अं, हे हे फार छान सांगितलंस कल्याणी, की चौकोनामध्ये जे काही असेल हे तुम्हाला काम मिळणार आहे. म्हणजे कुठेही त्या बाईच्या घराची चौकट देखील मोडली जात नाही आहे. जे काही आहे ते तुझ्या तुझ्या चौकटीत बस. तुझ्या तुझ्या बस. चौकोनात बसून तुला जे चौकोनी शिवता येईल. मस्त खरंच. मस्त मस्त आयडिया आहे की चौकोनामध्ये म्हणजे बस्कर तर मला वाटतं चौकोनी किंवा आयताकृती याच शेपमध्ये असतं. किंवा साडी कव्हर सुद्धा तू म्हणतेयस तर घडी पण आपली साडीची अशी असते की आपण काही साडी गोल चौकोनामध्ये गोल असते. शेप हो, मध्ये काही करत नाही. सो हो, चौकोनीच हो. आहे. किंवा गोधडी असू दे. गोधडी असे आहे. आयटम निवडले की जे चौकोनी असतील. गोल नाही. त्याला आकार उकार नाही. चौकोन. फार छान आयडिया आहे ही तुझी. आणि केळ्याच्या वेफर्सची संकल्पना जी काही आहे ती तर आपण जिच्यासाठी तू हा आयडिया लढवलेली आहेस त्या मुलीकडून पण आपण ऐकूया की तिने नक्की काय केलं आणि तिला याच्यातून काय मिळालं आहे. मी सोनाली सातपुते, राहणार जिलजी पामणी मिरज. मी केळीचे वेफर्स तयार करते. आमचे गाव खेडेगाव आहे, त्यामुळे कामाचा सोर्स नाही. त्यातूनच माझी ओळख कल्याणी ताईंशी झाली. त्यातून घरबसल्या कामाची कल्पनाही मिळाली. ताई परिवर्तन उद्योग चालवतात. मग मी केळीचे वेफर्स बनवण्याचे ठरवले व घरबसल्या उद्योग चालू केला. त्यातूनच परिवर्तन उद्योगाची मदत झाली मला. धन्यवाद. मला वाटतं की असे छोटे छोटे उद्योग जेव्हा आपण उभारायचा प्रयत्न करतो, जसं तू म्हणालीस की काही वस्तू बनवणं कधी कधी सोपं असतं, पण त्या विकणं या दोन गोष्टींमध्ये म्हणजे बनवणं आणि विकणं या दोन गोष्टींमध्ये खरंच खूप मोठा फरक असतो. खूप लोकांच्या बाबतीत असं आपल्याला ऐकायला मिळतं की बनवतात फार सुंदर पण विकता येत हम्म. नाही. मग या गोष्टींचा बॅलन्स तू कशा प्रकारे ठेवतेस? तू म्हणालीस की बायकांच्याकडनं मी बनवून घेते आणि मी विकते. मग ह्या विकण्याचा तुझा जो काही पॅटर्न आहे हा तू कशा पद्धतीने डेव्हलप केलायस? सुरुवातीला तर मी असं केलं की सांगलीमध्ये जुन्या कपड्यांच्या पासून पायपुसणी आणि जुन्या कपड्यांच्या पासून होळी म्हणजे असं आमच्याकडून सुरुवातीला आम्ही जुने कपडे द्यायचे का तुम्हाला? हो, हो. हो. आणि त्याच्यापासून मी हे सगळं शिवायला सुरुवात केली.
आता हे विकत घेणारी कोण आहे, तर बाई आहे दुसरी. तर जनरली आपण असा विचार करतो की माझ्याच गोष्टींचा उपयोग झाला आणि मला त्याच्यात कमी पैसे पडले, तर आपण जास्त इंटरेस्ट ते घ्यायला लागतो. साधी गोष्ट आहे ही. आणि मुख्य म्हणजे माझ्या घरातल्या कपड्यांचा काय उपयोग करायचा हा सगळ्यांच्या समोर मोठा प्रश्न, की ते देऊन टाकले की बरं वाटतं, पण कुठं द्यायचे हाही प्रश्न असतो. बरं, मग कुठेतरी देताना ते चांगल्या ठिकाणी जावे असाही उद्देश असतो. म्हणजे मी तर ज्या वेळेला लोकांच्याकडनं मग जुने कपडे मागायला सुरुवात केली, की मी तुम्हाला पायपुष्णी तयार करून देईन, गोधड्या तयार करून देईन असं. त्यावेळेला मग मला खूपशा लोकांनी असं सांगितलं, की कल्याणी आमच्याकडं बरेच काही चांगले कपडे आहेत, तर तू त्याचा काही उपयोग करू शकशील का? आणि मग मात्र ते क्षेत्र माझं हळूहळू वाढलं, की मग मी ऊसतोड कामगारांच्या पर्यंत पोहोचायला लागले. आणि हे जे चांगले चांगले कपडे आहेत त्याचं सगळं सेटिंग करायचं. त्यांना शर्त खूप लागतात. कारण का ते ऊसाच्या इथं काम करताना ते कापले जातात, हाताला कापलं जातं वगैरे असं. तर मग मी हे सगळं सॉर्टिंग करायचे, की त्यांना काय उपयोगी पडेल, काय वापरायला येईल, ते सर्व त्यांच्यापर्यंत न्यायचे. अनेक वस्त्यांच्यावर जाऊन त्यामुळे मी कपडे दिलेले आहेत, वाटलेले आहेत. पण उद्योगाला सुरुवात झाली ही जुन्या कपड्यांपासून झाली. आणि त्यामुळं मला मार्केट त्यातलं मिळायला लागलं. सांगलीतलं बऱ्यापैकी मार्केट मला मिळायला लागलं, कारण का तोच तोवर फार कमी ठिकाणी अशा पद्धतीने बनवलं जायचं. बरोबर. आणि स्वस्तात ते मिळायला लागलं, त्यामुळे लोकांना ते हवं असं वाटायला लागलं. पूर्वीचा जो प्रकार होता हा बऱ्यापैकी बंद झालेला आहे. बोहारणीला कपडे दिले आणि भांडी घेतली. हा एक मध्यम वर्गाचा, कनिष्ठ मध्यम वर्गाचा अत्यंत लाडका विषय होता. खरं आहे, खरं. दुपारच्या वेळेला मोकळ्या वेळामध्ये बोहारणी भांडी घ्यायला आणि जुने कपडे द्या आणि भांडी घ्या हे होत होतं. आता जसजसे लोक म्हणजे मुख्यतः स्त्रिया सुद्धा जसं दुपारच्या वेळेला कामासाठी म्हणून बाहेर जात आहेत, घरात कोणीच नसतं, तेव्हा हे कपडे साठून राहतात, पडून राहतात, कामवाल्या बायकांना देऊन सुद्धा संपत नाहीत. मग त्याचं करायचं काय? मला वाटतं तू खूप एखाद्या स्त्रीच्या मनातला गोष्ट ओळखून तू काम करायला सुरुवात केलीस. कदाचित तू तुझ्या घरापासून सुरुवात केलेली असल्यामुळे तुला ते सोपं गेलं, की यार माझ्याच घरात एवढे कपडे पडलेत, मी काय करू याचं? खरं आहे, खरं आहे. छान गोष्ट ही सुरू केलेली आहेस. काही एक्झिबिशन्स किंवा ह्याच्या माध्यमातून पण तू लोकांच्या पर्यंत पोहोचतेस का? हो, छोट्या प्रमाणात पोहोचू शकते. कारण का एकतर यातनं मला फारसे पैसे मिळत नाही. जे काही पैसे मिळतात ते सर्व आपण या बायकांच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो त्यांना देण्यासाठी. त्यामुळं परिवर्तनला त्यातनं काही मिळत आहे असं होत नाही. आणि टू बी फ्रँकली मी एक्झिबिशनला मग पैसे देऊ शकत नाही. जे भाडं मला भरणं जे फ्रीमध्ये असतं, हां? भाडं भरणं जे आहे एक्झिबिशनचं हे पॉसिबल नाही होत. पॉसिबल होत नाही मला ही गोष्ट. मग जे मला फ्रीमध्ये देतील तिथे मी जरूर ठेवते. अगदी. म्हणजे खरं सांगायचं ना तर मला मागणं या गोष्टीचा संकोच बंद झाला, की मी माझ्यासाठी नाही मागत आहे. मला समाजासाठी मागायचं आहे, तेव्हा कधीही मी माझे हात पसरून मागू शकते. आणि मग जिथं काही एक्झिबिशन्स असतील किंवा नसतील, म्हणजे पॅम्पलेट वाटण्यापासून स्वतः बाहेर उभं राहून पॅम्पलेट वाटते एक्झिबिशनच्या बाहेर किंवा असं सर्व करते, की जे फुकटामध्ये होईल असं. आणि मग थोडंफार पैसे जमले त्यातनं, तर मग एखादं एक्झिबिशन मी अटेंड करते. नाही असंही नाही. बरोबर. जर कुणाला परिवर्तन कडून काही खरेदी करायची असेल किंवा आपल्या घरातलं काही सामान देऊन वस्तू बनवून घ्यायच्या असतील, तर कल्याणीचे परिवर्तनचे सगळे नंबर्स हे आपल्या मुलाखतीच्या शेवटी खाली येणार आहेत. जरूर तुम्ही विचार करून बघा या संस्थेचा देखील, की तुम्हाला त्यांच्याकडून काय करवून घेता येणार आहे. मला सांगशील कल्याणी, की तुझी सुरुवात मुलांच्या पासून झाली, मग तू बायकांच्या पर्यंत आलीस. लहान मुलांचा प्ले ग्रुप हा तर आपल्याला माहित आहेच, पण आजी आजोबांचा प्ले ग्रुप ही संकल्पना तुला का मांडावीशी वाटली? म्हणजे तू एका स्टेज पासून सुरुवात केलीस, बायकांपर्यंत आलीस आणि आता थेट आजी आजोबांच्या पर्यंत येऊन पोहोचलेली आहेस. काय आहे ही संकल्पना? थोडंसं सामाजिक कार्यात असल्यामुळं तरुणांच्या पण बऱ्याचशा अडचणी मला जाणवल्या अशा.
की ते बाहेर गावी राहतात, दुसरीकडे राहतात आणि माझे आई वडील दुसरीकडे राहतात असं. तर त्यांची काळजी लागून राहते आणि मुख्य आई वडिलांना खूप काळजी लागून राहते. मग सारखे मला फोन कर रे, मला भेट रे, मला ये रे, माझा वेळ जात नाही आहे किंवा माझ्याकडे कुणी बघत नाही. हे फिलिंग म्हणजे हीच लोक पूर्वी काम करत होती, पण आता त्यांच्याकडे रिकामा वेळ खूप राहायला लागला. आणि मग हे सगळे प्रश्न विनाकारण मनामध्ये उभे राहिले. असं व्हायला लागलं हळूहळू. हे मला थोडस समाजात फिरत असताना जाणवलं. आणि ह्याची काळजी वाईस वर्षा पुढच्या पिढीला पण जाणवायला लागली. दुसरं असं झालं की माझ्याकडे एक मावशी आल्या होत्या, 60 वर्षांच्या होत्या साधारण. आणि मला त्या म्हणल्या की मला कल्याणी शिवणाचं काम दे. म्हणलं काकू काय आहे नक्की? तर म्हणल्या नाही ग, माझा वेळ जात नाही. आणि पूर्वी मी शिवण शिवत होते, आता मला किती जमेल मला माहिती नाही, पण मला काम बरोबर. पाहिजे, माझा वेळ जाण्यासाठी काम पाहिजे. आणि मग असं स्ट्राईक झालं की यांना जर का काही व्यवधान निर्माण करून दिलं ना, तर यांचा वेळ छान जाईल असं. आणि 5 वर्ष जवळ-जवळ हा विषय माझ्या डोक्यात होता. मला खूप वर्ष आधीपासनं ह्या लोकांच्यासाठी काहीतरी काम करायचं होतं असं. संकल्पना खूप जुनी होती माझी ती, पण ती अर्थातच योग यायला लागतो म्हणतात तसं. आणि मग त्या आजींच्यापासून माझ्या डोक्यात विचार चालू झाले की मग मी यांच्यासाठी काय करू शकेन. काम ही तर गोष्ट वेगळीच झाली, पण जे सुखेने आहेत लोक, पण माझा वेळ जात नाहीये, अशीही खूप जण आहेत. तर मग त्यांच्यासाठी काय करायला येईल. आणि मग बोलता बोलता आजी आजोबा प्ले ग्रुप अशी संकल्पना डोक्यात आली त्याची. आणि तिथनं खरी सुरुवात झाली. नमस्कार, मी कल्याणी गाडगीळ. परिवर्तन उद्योग समूहातर्फे आपण आजी आजोबा प्ले ग्रुप सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आपण जे लहानपणी अनुभवलेलं होतं, खरोखरीच शब्दशः प्ले ग्रुप या अर्थानं जे आपण लहानपणी खेळ खेळले होते, जी मजा केलेली होती, ती सगळी या ग्रुपमध्ये आपण अनुभवतो आहोत. आठवड्यातनं एक दिवस आपण जमतो आणि इथे मजा करतो. म्हणजे अगदी लहानपणी खेळत असलेले आपलं तळ्यात मळ्यात असू दे किंवा गाण्याच्या भेंड्या असू देत. आजकाल आपण गाण्याच्या भेंड्यासुद्धा खेळत नाही. इतक्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपण एन्जॉय करायचं विसरून गेलेलो आहोत. आपण अर्थातच आत्ता त्याचा अनुभव पण घेणार आहोत. आपल्याबरोबर ही सगळीजणं आत्ता आपण मजा करताना बघणार आहोत. वृद्धांच्या समस्या आजकाल खूप वाढल्यात. मुलं मुली जवळ न राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये एक औदासिन्य निर्माण झालेलं मी सगळ्या समाजात बघितलं आहे. आणि संपूर्ण ठिकाणी ह्या आजी आजोबांना काही कंपनी मिळत नाही. आणि यामध्ये काहीतरी थोडं परिवर्तन व्हावं यासाठी कल्याणीने मार्ग जो अवलंबला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे. कॉन्सेप्ट खूप छान आहे की मला पैसे कमवण्यासाठी काम करायची गरज नाही आहे, पण माझा वेळ जाण्यासाठी मला काही काम करता आलं तर खरंच छान होईल का. या बेसिकली या कॉन्सेप्ट मधून ज्येष्ठांना काय मिळवता येतं असं तुझ्या लक्षात आलं? कोरोना काळापासून मला असं खूप जाणवलं की म्हणजे नॉर्मल रुटीन जेव्हा सुरू झालं ना, त्यावेळेला तरुण मंडळी सगळी कामासाठी यावं त्या निमित्तानं बाहेर पडायला. पण ज्येष्ठांचं असं झालं की घरातल्यांची केअर म्हणून असू दे
किंवा मी कुठे जाणार, सगळे जे काही लिंक होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या होत्या हळूहळू. बाहेरच्या लोकांशी त्यांचे जे काही संपर्क होते ते संपलेले होते हळूहळू. आणि मग मात्र त्यांच्या समोर असा प्रश्न उभा राहिला की आम्ही जाऊ कुठं, हक्कानं कुठं जाऊ, की बरोबर. लोकांना मी आलेल्याचं काही अवघड वाटणार नाही किंवा माझ्याकडे कुणी येऊ शकत नाही आता का, आता मी वयस्कर आहे. बरोबर. म्हणजे घरातल्यांची ही जी काळजी होती ती त्यांच्या दृष्टीनं थोडी अवघड परिस्थिती होती. आणि मग असं कुठलं तरी एक सेफ ठिकाण हवं की जिथं मी जाऊ शकीन आणि माझ्या घरातले मला बिनधास्तपणे पाठवू शकतील. मग मात्र डोक्यात फिक्स ही कल्पना आली की आपल्याला असा काहीतरी प्ले ग्रुप सुरू करायचा आहे की जिथं 2-3 तास ही सगळी जण येतील, छान मजा करतील आणि काहीतरी छान घेऊन परत जातील की जे त्यांना आठवडाभर पुरेल. म्हणजे आठवड्यातून एक दिवस असं तुम्ही सुरुवात केली खरं तर. ओके. आठवड्यातून एक दिवसासाठी या कामाची सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये. घरात आपल्या ज्येष्ठ मंडळी असतील आणि जर असं वाटत असेल की त्यांना त्यांच्या वयाच्या, जसं प्ले ग्रुपमध्ये त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये मिसळलं की मुलांची निकोप वाढ होते असं म्हणतात, तसंच मला वाटतं म्हातारपण हे वेगळं बालपणच असतं एक प्रकारे. त्यांच्या त्यांच्या वयाच्या लोकांमध्ये जेव्हा वयस्कर व्यक्ती जात असतील तेव्हा बोलण्याचे विषय पण मला वाटतं एकसारखे असू शकतात. म्हणजे काही नवीन शिकणं असेल तर ते एकत्र करता येऊ शकतं, किंवा अगदी सिनेमा नाटक बघायला जायचं असेल तरी सुद्धा एकटे जाणं हे घरातल्यांच्या दृष्टीने पुन्हा जसं तू म्हणालीस तसं काळजीचं कारण असतं. म्हणजे मी ना त्यांना जिम्मा पिक्चर बघायला घेऊन गेले. सगळ्यांना जवळजवळ 18 जण गेलो होतो आम्ही पिक्चर बघायसाठी. आणि सेम असंच झालं की कैक आजी आजोबा या एकट्या राहणाऱ्या आहेत आणि आमचं जायचं. आता तर नवीन पद्धत आहे, थिएटर काय आपण बरेच वर्षात गेलेले नाही आहोत, त्यामुळं कुठं जायचं, कसं जायचं, आपल्याला कोण नेणार पेक्षा कसं जाणार मी. त्यामुळे त्यांचं पिक्चरला जाणं बंद झालेलं होतं थोडंसं. आणि मग मात्र मी ठरवलं काय नाही, यांना छान पिक्चर आला की तो दाखवायचा. आणि मग मी त्यांना जिम्मा पिक्चरला घेऊन गेले. पण त्या एक दिवसाच्या पिक्चरला जाण्यामध्ये त्यांचा अख्खा दिवस बिझी झाला होता की मला जायचं आहे. म्हणजे पार अगदी आज्या तर जरीच्या साड्या बिड्या नेसून पिक्चरला आलेल्या होत्या की मला आज पिक्चरला जायचं. त्यांच्यासाठी ते खूप मोठं मोटिव्ह होतं असं. म्हणजे त्यातल्या एक जण आहेत की ज्या पिक्चरला तर कैक वर्ष कैकच गेलेली नव्हती. पण त्यातल्या एक जण आहेत ज्या, त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये असतो आणि त्याच्या मुलाला रोज फोन करायच्या की, आणि मग त्याच्या फोनची वाट बघत बसायचं. मग तुला 5 मिनिटं उशीरच झाला रे, तुला 10 मिनिटं उशीरच झाला रे, फोन लावायला करायला जे काय असेल असं. आणि त्या दिवशी मात्र असं झालं की त्यानं फोन केला त्याला आणि तर त्या म्हणल्या, नाही रे आज मला वेळ नाहीये, मी पिक्चरला चालले. त्याला एवढं आश्चर्य वाटलं की आई तू एकटी पिक्चरला चाललीस. तर त्या म्हणल्या नाही नाही, असं ते आमच्या इथं कल्याणी आहे ना, तर ती आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार. मस्त. आणि त्यामुळे त्या म्हणल्या आज नाही का मला वेळ तुझ्याबरोबर बोलायला, तयारी करायची, मला जायचं. त्या मुलाला एवढा आनंद झाला या गोष्टीचा, म्हणजे प्रत्यक्ष त्यानं सुद्धा माझ्याबरोबर फोनवर बोलला तो की आज मला पहिल्यांदा हे जाणवलं की माझी आई बिझी आहे. ती मला सांगते की नाही नाही मला वेळ नाहीये, मला जायचं. ही गोष्टच त्याला इतकी आवडली की कुठंतरी माझी आई या टिपिकल सगळ्या गोष्टींच्या पेक्षा वेगळा काहीतरी विचार करायला लागली आणि ती बिझी व्हायला लागली. खूप छान सांगितलंस तू की वेगळा काहीतरी विचार करायला लागली. आणि आपण असं म्हणतो म्हणजे की मुलं ज्येष्ठांकडे लक्ष देत नाहीत वगैरे, असं नाही आहे. असेल 10% याही कॅटेगरीज तुम्हाला सापडू शकतील, पण बाकीची जी 90% मुलं असतात जी पैसे कमवण्यासाठी म्हणून, प्रॉस्पॅरिटीसाठी म्हणून बाहेर जाऊन राहिलेली आहेत, त्यांना आपल्या पालकांची काळजी नक्की असते. आणि मला वाटतं त्या मुलाचा चेहरा मला न पाहता देखील समोर येतो आहे की आई छानपैकी त्याला बघितलं
पण त्याच्या बोलण्यातला जो आनंद होता ना, तो मला खूप जाणवला. आणि मी तर आजकाल म्हणजे माझ्या हातात आता कोलीत मिळालंय थोडंसं. त्यामुळं एकतर प्ले ग्रुप असल्यामुळं बाई कोण मी आणि विद्यार्थी कोण तुम्ही, ऐकायचं कुणाचं काहींचं. त्यामुळं खूप छान सगळी जण ऐकतात आपलं. आणि मग मात्र माझी ही जबाबदारी आहे की नवीन पिढीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण, तर अगदी तेही बरोबर. आनंदात राहतील आणि आपणही आनंदात. परफेक्ट. खूप छान सांगितलंस. मला तू जसं बोललीस ना 1 मिनिटभर की पिक्चरला जायचंय म्हटल्यानंतर आजीनी जरीच्या साड्या वगैरे बाहेर काढलेल्या होत्या. मला छोटीशी एक प्ले ग्रुपशी संबंधित नाही आहे, पण मला एक छोटीशी आठवण अशी सांगावीशी वाटते, सांगली आहे म्हणून. मैंने प्यार किया जेव्हा आला होता तेव्हा बहुधा सगळ्या सांगलीकरांसाठी तो एक आनंदाचा विषय होता की आमची राजकन्या पिक्चर मध्ये काम करते आहे. आणि मी तेव्हा सांगलीतच शिकायला होते 1 वर्षासाठी म्हणून. आणि छान मला अगदी चांगलं आठवत आहे की राजकन्याचा पिक्चर बघायला जायचंय म्हणून माझ्या आजीनी तिच्या पेटीच्या तळाशी असणारी आकाशी कलरची इंदुरी साडी बाहेर काढली होती आणि ती आकाशी कलरची इंदुरी नऊवारी नेसून आजीबाई आमच्या पिक्चरला आलेल्या होत्या. मला एक मिनिटाभरात डोळ्यासमोर काय उभं राहिलं असेल तर बहुधा तेच उभं राहिलं की पिक्चरला जायचंय म्हणून आजीनी जरीची साडी बाहेर काढली होती. हो, खरंच आहे, खरंच आहे. तो जो आनंद आहे ना की कदाचित या 60 नंतर हळूच भेळ खायला जाणे, ते दोघांना नाही जमत, कंटाळतात. एकटे असले तर भेळेच्या गाडीवर बहुधा आजोबा दिसले तर त्यांनाच ती हे असते की आजूबाजूचे काय म्हणतील. बरोबर. हो, म्हणजे जसं मी हे काय वय का तुमचं भेळ खाण्याचं. किंवा एकटं कसं जाऊ, एकटं कुणीच जात नाही. आपण सुद्धा एकटं जाऊन भेळ खाऊ असं म्हटलं तर नाही. पण 4 जण असतील, ठरलेलं असलं की त्या ट्रिप सारखंच त्याचा माहोल तयार होतो. साधा भेळ खायला जाण्याचा सुद्धा इतकी छान गोष्ट असते ती. म्हणजे जसं मी ही सुरुवात केली ना आजी आजोबा प्ले ग्रुपची, तसं ही लोक इतकी छान स्वप्न बघायला लागली ना की कल्याणी पुढे जाऊन आपण स्कूल बस ठेवूया आणि मग पुढे जाऊन आपण कोरडा खाऊ शाळेमध्ये आणायचा. म्हणजे पाल स्कूल युनिफॉर्म पर्यंत पोचली. इतकी स्वप्न बघायला लागली. शाळेत पहिल्या दिवशी आल्यावर असं सगळ्यांनी ठरवून टाकलं की आपण प्ले ग्रुप मध्ये आहोत ना, तर कुणाला चाहू चाहू म्हणायचं नाही, अरे सारे म्हणायचं. आपण लहान होत ना. इतकं छान वाटली ही गोष्ट की ही लोक स्वप्न बघायला लागली. कोरोनानी जो एक स्टॅग्नन्सी आणली होती सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, स्टँड स्टिल आहे या जागेवर, घरातून बाहेर नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, हा एक मला वाटतं परिवर्तनाचा काळच होता प्रत्येकाच्या आयुष्यामधला, जो लहान मुलांना जसा अनुभवायला मिळाला, मध्यमवर्गीय लोकांना जसा, मध्यमवयीन पर्टिक्युलरली लोकांना अनुभवायला मिळाला, तसाच ज्येष्ठांच्या बाबतीतही होता. देवाला जाणं बंद झालं होतं, भजनी मंडळ बंद झाली होती, पत्ते खेळायला एकमेकांच्याकडे जाता येत नव्हतं, फोनवरून गप्पा तरी किती मारणार, टीव्ही बऱ्याचदा असं व्हायचं ह्या वयामध्ये ऐकायला कमी यायला लागलेलं असतं, त्यामुळे टीव्हीचा आवाज मोठा तरी किती करून ऐकणार. या सगळ्याच गोष्टी होत्या. याला मला वाटतं कुठेतरी एक छोटंसं सोल्युशन द्यायचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. आणि मला सांगशील की हे जे ज्येष्ठांशी संबंधित काम आहे याच्याकडे वळताना एकटी तर तुला करणं हे खरंच पॉसिबल नाही आहे. कुणाची ना कुणाची तरी मदत कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये तुला झाली असेल. आम्हाला सांगशील कशी काय, कोणी कॉन्सेप्ट मध्ये काम केलं तुझ्या बरोबर, कोणी जागा मिळवून द्यायला काम केलं? हो, म्हणजे खरं सांगू ना, हे सगळं थोडस सोशल वर्क सारखं होतं. त्यामुळं याच्यातनं काय पैसे काही मिळणार आहेत आपल्याला हा भाग फारसा नव्हता. त्यामुळं बरोबर कोण येणार हाही एक प्रश्न होता. पण खरंच म्हणजे जसं मी हे कन्सेप्ट मांडायला सुरुवात केली, चुकून एकांच्या जवळ मी ही बोलता बोलता कन्सेप्ट मांडलेली होती की माझ्या डोक्यात अशी काहीतरी संकल्पना आहे. त्यामुळं धनंजय गाडगीळ आणि विश्वेश फडणवीस असे दोघं तेव्हा त्यांनी खरं ती गोष्ट उचलून धरली. म्हणजे माझ्या एकटीच्या असतं तर हे शक्य झालं नसतं, अगदी खरंच. त्यामुळं त्यांना ही कन्सेप्ट इतकी आवडली की त्यांनी खरी पावलं टाकायला सुरुवात केली की कल्याणी मग नाव द्यायचं, मग आपण जागा कुठली बघायची,
तुझ्या डोक्यात विचार काय आहे या सगळ्याबद्दल जागा बघताना. आणि खरोखरी शब्दशः ह्या लोकांनीच त्या जागा बघितल्या. म्हणजे मला बापटवाड शाळेमध्ये पहिल्यांदा अगदी ती एंट्री मिळवून देण्याचं काम धनंजय गाडगीळांनी आणि या दोघांनीही मला मदत केली. म्हणजे बापटवाड शाळा लगेच त्यांनीही मला मांदा दिली की कन्सेप्ट खूप छान आहे आणि तुम्ही सुरुवात करा. लगोलग नगर वाचनालयात मुकुंद पटवर्धन म्हणून आहेत, त्यांनी मला नगर वाचनालयात जागा दिली. विशेष म्हणजे या लोकांनी एक रुपयाची अपेक्षा माझ्याकडनं ठेवली नाही की बाबा आम्हाला त्यातनं काहीतरी यावं असं. विश्रामबागला एक आपली MTS शाळा म्हणून आहे, तर केळकर, तर त्यांनी सुद्धा मला लगेच ओपनली ऑफर दिली की कल्याणी कल्पना खूप छान आहे, आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी आम्ही तुला मदत करू. लोकांचं सहकार्य मला खूप मिळालं, प्रचंड मिळालं. आपण गुलमोहर कॉलनीमध्ये नवीन बॅच सुरू करतो आहोत, तर ते सुद्धा शहा म्हणून एक जण आहेत. बोलता बोलता कशी कामं होतात, तर एक ताई होत्या, त्यांच्याशी मी असंच म्हणत होते की जागा मिळाली पाहिजे आपल्याला, मग ते काम होईल. आणि माझ्यापेक्षा त्या जास्त धडपडल्या त्या गोष्टीची, आणि त्यांनी ते शहा त्यांना शोधून काढलं आणि मग त्यांच्यापर्यंत मला पोहोचवलं आणि आज ती जागा प्रेक्षकाला मिळती आहे. या सगळ्यांनी अत्यंतिक निस्वार्थी भावनेनं मला मदत केली आहे. म्हणजे काही जणांची नावं मी घ्यायची विसरत सुद्धा असेल एखाद्या वेळेला, पण लोकांनी मला भरभरून मदत केली की कुठेही हातचा न राखता आणि देवाचीच कृपा असल्यासारखं त्यांचंच ते काहीतरी आहे मोटिव्ह, अशा वेळेला ही लोक धडपडत होती. बहुतेकदा आपल्याला सगळ्यांनाच रामसेतूची गोष्ट तर माहिती आहेच. कोणी काही मोठं करायचं ठरवलेलं असेल, चांगलं करायचं ठरवलं असेल, तर प्रत्येक जण आपापला खारीचा वाटा त्याच्यामध्ये घेतो. प्रॅक्टिकली मला कदाचित आजी आजोबांच्या प्ले ग्रुपमध्ये येऊन तुम्हाला मदत करणं शक्य नसेल, पण याच्या बॅकग्राऊंड वर्क मध्ये मी काही करू शकत असेल तर का नाही करायची. अशा विचारांनी ज्या ज्या लोकांनी तुला ह्या कामामध्ये मदत केली आहे त्यांचे खरंच मनपूर्वक आभारही आहेत, आणि त्यांच्यासाठी टाळी वाजवण्याची खरंच इच्छा होते आहे. कारण मला नाही काम करायला जमणार, पण मला ह्या कामात मदत करता येईल हा विचार सुद्धा मनात येणं, यालाच आपण म्हणतो की चांगल्या माणसांची चांगली माणसं जोडणं जाणं जे असतं ते हेच असतं बहुधा. आणि असे समविचारी लोक येत गेले की छान काहीतरी काम नक्की उभं राहतं. मला सांगशील की अशा पद्धतीची जी कामं असतात ह्याच्यामधून पैसे मिळवण्याची अपेक्षा तर कोणालाच नसते, पण एखाद्या शाळेने तुम्हाला जागा उपलब्ध करून देणं याच्यासाठी कधी कधी भाडं देखील मोजावं लागतं. किंवा हे जे सगळे उपक्रम आहेत, सगळ्यात ज्येष्ठांना काही स्वतःची पेन्शन असेल असं नाही, मुलांच्याकडून पैसे त्यांना घ्यायला जर लागत असतील तर प्रायोरिटीज ज्या काही असतात, मागे एकदा अनुराधा करकरे म्हणून त्यांची मुलाखत आपण घेतली होती, तिथे प्रायोरिटीजचा मुद्दा त्यांनी खूप छान मांडला होता, जो मला पुन्हा एकदा रिव्हील करावासा वाटतो की प्ले ग्रुपची फी भरणं हे कदाचित माझ्या प्रायोरिटी लिस्टवर असू शकतं, पण आजी आजोबांच्या प्ले ग्रुपची फी भरणं हे माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नाही येणार कदाचित. जेव्हा मी एकटा अर्निंग घरातला आहे तेव्हा कदाचित ते नसेल. तर अशा ठिकाणी जेव्हा समाज पुढे हात करतो तेव्हा काही गोष्टी आपोआपच सोप्या होत जातात. तुला या समाजाला अशा पद्धतीची मदत करण्यासाठीचं काही आवाहन करायचंय? अगदी जरूर. का तर आता तर मागितल्याशिवाय लोकांना हे कळणार नाही की काय गरज आहे. जसं तू आता म्हणलीस तसं की काही आजी आजोबा असे आहेत की त्यांना महिन्याचे पैसे, आपण अगदी कमीत कमी फी ठेवतो या सगळ्या गोष्टींच्यासाठी, पण तेवढेही पैसे देणं या लोकांना शक्य नसतं. आणि मग त्यांचा थोडासा मागं पाय येतो की मग मी कल्याणी नाहीये किंवा मी नाही येऊ शकत. पण मग मी तेव्हा त्यांना सुरुवातीपासूनच असं सांगितलं की आजी किंवा आजोबा आपल्याला फी नको आहे, मला तुम्ही हवा आहे. त्यामुळं फी तुम्हाला जमली द्या, जेवढी जमेल तेवढी द्या, दिली नाही ती चालेल, पण येणं थांबवू नका. आणि त्यामुळं ते येतातही, कैक आजी आजोबा येतात असे, पण त्यातनं संस्था चालू शकत नाही ना, की काहीतरी आपल्याला काम करायचं असेल तर त्याच्या पाठीमागं बराच खर्च असतो, जो आपण इकडून तिकडून पैसे मागून, मी तर शब्दशः पैसे मागून हे काम पुढे चालू ठेवते. आता हे बंद नाही पडलं पाहिजे. जसं परिवर्तनचं सुद्धा
ह्या बायकांच्यासाठी काम करताना खूप छोट्या अडचणी असतात त्यांच्या. म्हणजे आधी बहिणी मला आज किराणा माल भरायसाठी पैसे नाही आहेत, इथपर्यंत यांची परिस्थिती असती. 100-500 रुपयाची गरज असते. पण मोठ्या संस्थांकडे जर का आपण हे मागायला गेलो तर ते म्हणतात आम्हाला काहीतरी मोठं दाखवा. किंवा काही लोकांना डोनेशन देताना काही अपेक्षा असतात की बाबा काय फोटो निघावेत किंवा हे म्हणजे थोडस दाखवायसाठी असं पण असतं. पण मग त्यांना तुम्ही 20,000चं सांगा, मग आम्ही देतो. म्हणूनच मी सगळ्यांच्याकडं अगदी 100-5 रुपयापासून सगळ्यांना विनंती करते की आपल्याला वाढदिवस असू दे, कुणाची आठवण म्हणून असू दे, आणि कुठल्याही निमित्तानं मला एक 500 रुपये द्यायचे असले तरी ते स्वागतार्ह आहेत. कोणीतरी असे असतात की हा बाबा मला 100 रुपये द्यायचे आहेत, पण माझं कुठेतरी इन्कम मधलं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे मला असंही लोकांनी काय म्हटलेलं आहे की कल्याणी मला एवढे शक्य नाहीये बरं का, पण मला एवढेच शक्य आहे. तर ते आपल्यासाठी स्वागतार्ह असतं की ह्या छोट्या संख्या निर्माण होत असतील. त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करते, ज्यांना असं काही आपल्याला द्यायचं आहे त्यांनी जरूर परिवर्तनला आणि आपल्या आजी आजोबा प्ले ग्रुपला द्या. त्याचा योग्य विनियोगाची खात्री मी तुम्हाला सांगते. तुम्ही जरूर या सर्व ठिकाणी येऊन बघू शकता. आजी आजोबा प्ले ग्रुपला तुम्ही भेटू शकता. त्यांच्याबरोबर एक दिवस खेळायला येऊ शकता. अशा अनेक गोष्टी आपण करतो त्याच्यामध्ये. पण मी सगळ्यांनी ओपनली ही विनंती करते की कुणाला जर का काही डोनेशन द्यायची असली तर त्यांनी जरूर माझ्याशी सांगा. जशी मोठ्या संस्थांना फंड्सची गरज असते तशी छोट्या देखील संस्थांना फंड्सची गरज काही वेळेला जास्तच प्रमाणात असते, कारण नवीन काम उभं राहत असतं आणि पायाभरणीचीच खरं तर तिथे गरज राहते. सांगलीकर हे दातृत्वाने मोठे आहेतच. महापुरासारख्या वेळेला सुद्धा सगळ्यांनी बघितलेलं आहे की एकमेकांना कशा पद्धतीची मदत केली गेलेली आहे. पण आज बर्वाचा प्लॅटफॉर्म जो आहे हा महाराष्ट्रभर, भारतभर सगळीकडे बघितला जातो आहे. एक छोटीशी गोष्ट आहे की माझ्या वाढदिवसाचा जो काही खर्च असेल तो कदाचित मला एखाद्या संस्थेला द्यायची इच्छा असेल तर परिवर्तनचा विचार त्या गोष्टीसाठी जरूर करा. आणि कल्याणी, अशाच छान नवीन नवीन संकल्पना तुझ्या डोक्यात येऊ देत. तुला वेगवेगळ्या लोकांची याच्यामध्ये मदत मिळत जावो, खूप हात त्याला जोडले जावोत आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम उभं राहत जावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज तू आमच्या इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझ्या कॉन्सेप्ट सांगितल्यास, तुझा जीवन प्रवास जो होता, जर्नी जी होती ही मांडायचा प्रयत्न केलास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. कामाक्षी, मी तुझे पण खूप खूप आभार मानते की तुम्हाला कुठनं शोधून काढलंस. नाही, शोधून काढण्यामध्ये माझा फारसा हात नाही. पण आपले जे कोणी वाचक असतात, जे या प्लॅटफॉर्मवरती मुलाखती बघत असतात, त्यापैकी मिलिंद नरहर लेले म्हणून आहेत मुंबईचे, ज्यांनी तुझ्याबद्दल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली होती. मी मिलिंद दादांचे सुद्धा आभार मानू इच्छिते आणि सगळ्याच प्रेक्षकांचे, पर्टिक्युलरली की जे सिन्सिअरली या मुलाखती बघतात, लोकांच्या चांगल्या कामाला दाद देतात आणि नवीन नवीन नावं आमच्यापर्यंत आणून पोहोचवतात. तर असेच आपल्या सगळ्यांचं प्रेम अशाच पद्धतीने राहिलं तर खूप नवीन नवीन लोक जोडले नक्की जाऊ शकतात. अगदी अगदी खरं. मला थोडस असं वाटलं की म्हणजे जे काही मी मार्केटिंगला कमी पडते या सगळ्याच बाबतीत, की बाबा माझे डोअरमॅट्स बघा, फ्लोअर मॅट्स बघा काय, तर अशा मार्गातनं तुम्हाला उभारा खूप मदत करते. बर्वाचा जो काही छोटासा वाटा असेल तो हे सगळं या फोटोग्राफ्स मधनं आणि याच्यामधनं लोकांपर्यंत पोहोचलेलं असेलच. ज्यांना ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत यायचं असतील ते नक्की पोहोचतील. आणि आम्हाला आज तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. होप की तुलाही वाटलं असेल की ओके, आपण एक छान काम केलं आज या प्लॅटफॉर्मवरती येऊन. आणि खूप खूप धन्यवाद तुझे. तुझेही खूप खूप धन्यवाद.